ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली गाडीजवळ उभे असतात. अर्जुन म्हणतो आपला संशय खरा ठरला. त्यानंतर गाडीमध्ये कोणीतरी येऊन बसतं, पण तेव्हा आपल्याला काही दाखवलं नाही ते. दुसरीकडे प्रिया त्या बाईच्या घरी आलेली असते आणि घराला लॉक असल्यामुळे तिला खूप टेन्शन येतं की आता ही बाई कुठे गेली असेल. त्याच वेळेला तिथून एक मुलगा चाललेला असतो. त्याला थांबवते आणि म्हणते इथे जी बाई राहते ती कुठे गेली तुम्हाला सांगता येईल का. तेव्हा तो म्हणतो मला नाही माहीत. तर त्याला सांगते की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, त्या बाई जर परत दिसल्या तर तुम्ही या नंबरवर मला कॉल करून सांगाल का. तर तो मुलगा पण विचार करतो, नंतर हो म्हणतो. तर प्रिया नंबर देते आणि सांगते की नक्की मला कॉल करून कळवा हां. तर दुसरीकडे अर्जुन सायली त्या बाईला दुसऱ्या घरी घेऊन येतात. या ना मध्ये या. तेव्हा ही तीच बाई असते तिच्याकडे बबलीला सदा आणि मैना सोडून गेले होते. सायली तिला सांगते तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील ना त्या सगळ्यांची सोय मी केली आहे, पण तुम्हाला अजून काही लागलं तर तसं आम्हाला सांगा, संकोच नका करू. दोघंही निघायला लागतात. त्याच वेळेला ती बाई म्हणते थांबा तुम्हाला अजून काही दाखवायचं आहे. बॅगमधून ती एक कागद काढते. अर्जुन तो कागद बघतो तेव्हा म्हणतो पोलीस कंप्लेंट केल्याची कॉपी आहे. तेव्हा त्या बाई म्हणतात हो, जेव्हा बबली पळून गेली ना माझ्या घरातनं तेव्हा एक बाई तिला शोधत आली होती, वंदना जाधव म्हणून. तिनेच केली होती कंप्लेंट बबली विरोधात. अर्जुन विचारतो कंप्लेंट करण्याचं कारण. तर ती बाई सांगते बबली आणि या बाईचा मुलगा एकाच वयाचे होते, पण दोघांमध्ये काहीतरी मारामारी झाली. या बबलीने त्याला पांगळाच केला. त्याची आई आली होती माझ्याकडे विचारत, तेव्हा मीच तिला कंप्लेंट करायला लावली. कारण सदा आणि मैनाने माझ्याकडनं एवढे पैसे घेतले आणि त्या बबलीने वसूलसुद्धा करून दिले नाही. आणि मी स्वतः कंप्लेंट करणार तर मला या सगळ्यांमध्ये अडकायचं नव्हतं, म्हणून मी तिला करायला लावली कंप्लेंट. सायली विचारते तो मुलगा बरा झाला का हो. तेव्हा ती बाई सांगते नाही ना हो, त्या वंदनाच्या मनात बबलीबद्दल इतका राग आहे, तुम्हाला जर ती भेटली ना ती तुमची नक्की मदत करेल. आणि अर्जुन सायलीला तर हेच पाहिजे असतं. तर अश्विन येतो आणि कल्पना काकू प्रताप काकांना सांगतो इथून पुढे आपण अस्मिता ताईची जरा जास्त काळजी घेतली पाहिजे. ती जास्त टेन्शनमध्ये असली तर त्याचा परिणाम बाळावर सुद्धा होऊ शकतो. प्रताप काका म्हणतात ते ठीक आहे रे, पण मग अस्मिता सचिनचा विचार करते आणि त्याच्यामुळे ती जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा कल्पना काकू पण म्हणतात हो ना, जेव्हापासून सायलीने बघितलंय ना तसा त्याने पळ काढलाय. त्यानंतर त्याने फोनसुद्धा केला नाही की अस्मिताची तब्येत कशी आहे काय आहे. अश्विन म्हणतो आता इथून पुढे आपण त्या सचिनचा विषय अस्मिताईसमोर घ्यायलाच नको. प्रिया पण किचनमध्ये असते, तिला पण सांगतो. तेव्हा प्रिया पण हो म्हणते. अर्जुन सायली रूममध्ये असतात. तेव्हा सायली म्हणते पोलीस स्टेशनमध्ये जर आपण या कंप्लेंटबद्दल चौकशी केली तर त्याचा रेकॉर्ड मिळेल अजून पण. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, जुने रेकॉर्ड असतात त्यांच्याकडे. चैतन्यला फोन करतो आणि त्या पेपरचा फोटो पाठवतो आणि त्या कंप्लेंटबद्दल चौकशी करायला लावतो. तर सायली त्याला विचारते चैतन्य भाऊजी, साक्षीचा आणि सचिनचा काही तपास लागला का. तेव्हा चैतन्याला तर प्रश्न पडतो की आता काय सांगायचं ते. तेवढ्यात अर्जुन ठसका येण्याचं नाटक करतो. सायली पटकन पाणी आणून देते. तर चैतन्य अजूनच त्याची खिल्ली उडवतो. सायली वहिनी, याला आहे ना सध्या असंच काहीतरी ठसके येतात, मध्येच घाम फुटतो, खूप काहीतरी वेगळंच करायला लागले तो आता. तर सायली अर्जुनवरच चिडते तुम्हाला मला सांगता नाही आलं का, तुम्हाला काही त्रास होतोय, हे असं दुखणं अंगावर काढत जाऊ नका बरं. त्यानंतर चैतन्य सांगतो अगं सायली वहिनी, मी थोडी मस्करी करतोय, असं काही नाही, नुसतं ठसका आला त्याला, किती पॅनिक होते तू. तर दुसरीकडे प्रिया विमलला विचारत असते डिलिव्हरीच्या आधी कसं डोहाळ जेवण करतात, डिलिव्हरीनंतर काही कार्यक्रम असतात का. तेव्हा विमल म्हणते हो असतात ना, पण तुम्हाला का माहिती हवी त्याची. तर प्रिया म्हणते आता अस्मिताचा मूड कसा चांगला राहिला पाहिजे ना, म्हणून आपण सगळे विधी पण केल्या पाहिजे म्हणून विचारते. तर विमल काही सांगत नाही. तिला तितक्यात फोन येतो. ती फोनवर बोलायला निघून जाते. तर प्रिया मोबाईलमध्ये सर्च करते. तिला समजतं की 5व्या दिवशी पण पूजा केली जाते. लगेच कल्पना काकूंकडे येते आई, आपण अस्मिताची आणि बाळाची 5वीची पूजा करणार आहोत ना. तर कल्पना काकू म्हणतात माझ्या पण मनात आलं होतं, पण अस्मिताची मनस्थिती ठीक नाही म्हणून मला पण प्रश्न पडला करायचं की नाही ते. तर प्रिया म्हणते ते काही असो, पण बाळाबद्दलच्या ज्या विधी आहेत त्या तर सगळ्या झाल्या पाहिजे ना, त्यामुळे अस्मिता पण खुश होईल. तर अश्विन पण म्हणतो हो मम्मा, तन्वी जे बोलते ना ते अगदी करेक्ट आहे, आपण 5वीची पूजा केली पाहिजे. तर सायली अर्जुन चैतन्याला दोघांना ओरडत असते किती त्रास देतात ना मला, तुम्हाला छान वाटतं ना मला त्रास देऊन. अर्जुन म्हणतो ओरड त्याला ओरड. तर सायली परत चैतन्याला विचारते साक्षी आणि सचिन भाऊजीबद्दल काही माहिती मिळाली का तुम्हाला.
तेव्हा चैतन्य म्हणतो अजून तर काही अपडेट नाही कळालं मला, पण मग काही समजलं तर सांगतो तुला. फोन ठेवल्यानंतर सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही काही छोट्यातली छोटी जरी गोष्ट माझ्यापासून लपवली तरी मला चालत नाही. पण उद्यापासून आपण आता प्रियाचे 4 पाऊल पुढेच राहायचे. दोघेही हातात हात मिळवतात आणि उद्याचं मिशन वंदना जाधवचा शोध. कल्पना काकू सायलीला आवाज देतात. तर दुसरीकडे सचिन आणि साक्षी रूममध्ये असतात. तेव्हा साक्षी सचिनला विचारते तुझा फेवरेट कलर कोणता. सचिन म्हणतो ब्ल्यू. काय चाललंय साक्षी तुझं. साक्षी म्हणते अरे एक ॲप आहे त्याच्यामध्ये कळतं की आपण बेस्ट कपल आहोत की नाही ते. सचिन म्हणतो ते ॲपची काय गरज आहे, आपण बेस्टच आहोत. तर समुद्र आवडत असेल तर मलाही आवडतो आणि तुला जर डोंगर आवडत असतील तर मलाही डोंगर आवडतात. तर साक्षी म्हणते तुला एक प्रश्न विचारू, तुला जर खूप पैसे दिले तर काय करशील त्याचं. तेव्हा सचिन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो तो पैशाचा विषय काढू नको बरं तू. तर कॅनडामध्ये माझे लाखोंनी पैसे अडकलेले आणि एकीकडे हे कर्ज पण फेडायचे आहे. विचार केला आणि माझं डोकं दुखायला लागतं. तेव्हा साक्षी म्हणते फेडून टाक मग. तिथून ती उठून जाते. तर कल्पना काकूंनी सायली अर्जुनला बोलवलेलं असतं. उद्या आपल्याला 5वीची पूजा करायची आहे, तेव्हा तुम्ही दोघांनी पण उद्या कुठेच बाहेर जायचं नाही. पूजा तशी छोटीच असते पण अस्मिताला बरं वाटावं म्हणून सगळ्यांनी एकत्र वेळ घालवायचा उद्या. अश्विन म्हणतो 5वीच्या पूजेचं तन्वीने लक्षात आणून दिलं मम्माला. तर सगळा प्लॅन प्रियाचा असं अर्जुन सायलीच्या लक्षात येतं. प्रिया म्हणते हो आई, आणि उद्या आहे ना मी सगळं सायली जे सांगेल ना तेच करेल, कारण तिला रीतीभाती सगळ्या माहिती आहे ना. ती मला तयारी करायला लावेल आणि मी त्यानुसार करेल. अर्जुन सायलीला म्हणतो उद्या आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. हळू आवाजात चालू असतं. तेव्हा कल्पना काकू म्हणतात काय चालली तुमची दोघांची खुसूर. सायली म्हणते आई तोच विषय चालला होता की तुम्ही यादी करून द्या, मग आम्ही सगळं सामान घेऊन येतो. म्हणजे अस्मिताईंना साडी पण आणावी लागेल, बाळाला नवीन ड्रेस, तर आम्ही दोघं जाऊन घेऊन येऊ. तर कल्पना काकू म्हणतात असे बाळाला कोरे कपडे घालायचे नसतात. तर प्रिया म्हणते ठरलं मग, उद्या तुम्ही दोघांनी कुठे जायचं नाही आणि बाळाला नवे कपडे आणायचे पण नाही. सचिनकडे पैसे देते, हे 5 लाख रुपये हे आता ठेव. तर सचिन म्हणतो मला तर 10 लाख रुपये हवे आहेत ना. तेव्हा साक्षी म्हणते मी जर तुला पूर्ण 10 लाख रुपये दिले तर तू पैसे घेशील आणि परत येणारच नाही माझ्याकडे. सचिन म्हणतो तू माझ्यावर संशय घेते. तेव्हा साक्षी म्हणते नाही संशय नाही घेते मी, पण पूर्ण पैसे देऊन कसं चालेल. सध्या एवढे पैसे त्यांच्या तोंडावर मारून फेक, मग नंतर देईल मी. सचिन पण खुश होतो आणि तिला जवळ घेतो. तर अस्मिता सचिनला फोन लावून बघते तरी पण फोन काही लागत नाही. त्याच वेळेला तिथे सायली दूध घेऊन येते आणि ती 5वीच्या पूजेबद्दल माहिती सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते तुम्हाला जी पूजा करायची ना ती करा, पण मला त्याच्यामध्ये ओढू नका. तुम्हाला हे बरं लक्षात राहिलं की बाळाची पूजा करायची, पण मग हे नाही लक्षात राहिलं की बाळाचा बाप सापडत नाही आहे, त्याला शोधलं पाहिजे की काय. त्यापर्यंत सचिनबरोबर काही कॉन्टॅक्ट नाही ना झाला तर मी स्वतः शोधायला जाईल त्याला बाहेर. तेव्हा सायली म्हणते अहो अस्मिताई हे त्यांना शोधण्याचा प्रयत्न करताय. अस्मिता म्हणते मला माहिती आहे ना, सचिन त्याला सापडलं ना तरीसुद्धा तो पोलिसांच्या हवाली देईल. त्याला काही झालं ना तरी पण मी त्याला शोधल्याशिवाय राहणार नाही. जा ना इथून, का उभी राहिली इथे. त्यानंतर सायली दूध देऊन तिथून निघून जाते. तर प्रिया तिच्या रूममध्ये छान नूडल्स खात बसलेली असते आणि ज्यूस पण पिते. त्याच वेळेला तिला आठवतं की फोन करून बघितलं पाहिजे. ती फोन करते आणि चौकशी करते आली कधी बाई तिथे. तेव्हा समोरून सांगितलं जातं की ती बाई आता मुंबईला गेली आहे आणि ती तिकडेच राहणार आहे. तेव्हा प्रिया तर खूप खुश होते. आता अर्जुन सायलीने किती जरी प्रयत्न केला त्या बाईला शोधण्याचा तरी ते माझ्यापर्यंत नाही पोचू शकत. तर अर्जुन सायलीला विचारतो मम्माने आता ही कोणती पूजा ठेवली आहे, बाहेर जायचं नाही म्हटल्यानंतर चौकशी कशी करायची. तर सायली म्हणते उद्या मला घरीच थांबायचं आहे, तुम्ही चैतन्य भाऊजींना घेऊन जा. तर अर्जुन म्हणतो सायली तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे. तेव्हा सायली अस्मिता जे बोल ते सगळं सांगते. ते अर्जुन खूप चिडतो आणि चैतन्याला फोन करून सांगतो अस्मिता आणि सचिनचे डिवोर्स पेपर उद्याच्या उद्या मला हवेत. तर सायली त्याला सांगते की घरातल्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त त्या वंदना जाधवचा शोध घ्या. असं जर केलं तर अस्मिताताई हा धक्का सहन करू शकणार नाही. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन अस्मितासमोर डिवोर्स पेपर ठेवतो आणि सही करायला लावतो. तेव्हा अस्मिता सांगते मी सचिनवर खूप प्रेम करते आणि या डिवोर्स पेपरवर मी सही करणार नाही आहे. तेव्हा रूममध्ये
सायली खूप चिडते अर्जुनवर. तुम्हाला सांगितलं होतं ना असं काही करू नका. तुम्ही फक्त वंदना जाधवचा शोध घ्या. तर प्रिया घरात असते आणि विचार करते सायली तर इथे आहे, पण अर्जुन कुठे गेला आहे. तर अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो आणि त्याला वंदना जाधवने जी कंप्लेंट केलेली होती त्याचा रेकॉर्ड मिळालेला असतो. तर हा भाग संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.